पुण्यातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की घोडे सुद्धा जे आहेत ते गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की एक पारंपरिक वाद्य आपल्याला पाहायला मिळतं आणि गणपती बाप्पाच्या खरं तर मिरवणुकीमध्ये घोडेसवारी सुद्धा पाहायला मिळते आणि खरं तर मानाचे घोडे जे आहेत ते गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये असतात. सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी सध्या मानाचा चौथा असणारा तुळशीबाग गणपती जो आहे तो विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकामधूनच गणपती बाप्पाची मिरवणूक जी आहे ती काढली जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी मानाचे चारही गणपती सुरुवातीला मंडई चौकामध्ये येतात आणि त्यानंतर एकत्रित करून मंडई चौकामधून हा गणपती जो आहे तो खरं तर या लक्ष्मी रस्त्यावरती मार्गस्थ होतो. सध्या आपण पाहतोय की घोडे जे आहेत ते सुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानाचे 5 गणपती हे सुरुवातीला लक्ष्मी रस्त्यावरती येतात आणि मंडई चौकामध्ये पूजन झाल्यानंतर एक एक करून हे गणपती जे आहेत ते विसर्जन मार्गावरती यायला सुरुवात होते. सध्या आपण पाहतोय की हा मानाचा चौथा असणारा तुळशीबाग गणपती जो आहे तो सध्या या ठिकाणी लक्ष्मी रस्त्यावरती आलेला आहे आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये घोडे सुद्धा जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.